आजचा आपला सेशन आहे कृषी पदवीनंतरच्या संधी। मी निलेश एकाडे पाटील तुम्हाला यावर मार्गदर्शन करणार आहे। हा सेमिनार, या सेमिनारचे आयोजक आहेत कृषी पदवीधर संघटना, महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटना जी काय जिची स्थापना 2012 साली झाली आणि जी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे। बरोबर, सर्वांना गुड मॉर्निंग। सगळं ठीक आहे? चला सर्वांना एकदा लिंक शेअर करा। बाकीचे जे काही मुलं आले होते पुन्हा परत गेलेत त्यांना लिंक शेअर करून द्या एकदा। सर्वांनी लिंक शेअर करा। सर्वांना शुभ प्रभात, गुड मॉर्निंग। आपलं हे सेशन 2 टप्प्यामध्ये राहणार आहे। पहिल्या सेशनमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती जे काय आपल्या संधी आहेत आणि जे काय ॲग्री MPSCचा अभ्यास कसा करावा, त्याची तयारी कशी करावी याबद्दल बोलणार आहे। आणि दुसरं जे काही सेशनचा हे राहील पार्ट, त्यामध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन मला विचारू शकता। ठीक आहे, तर आपण आता सेशनला सुरुवात करू। आजचा आपल्या सेशनचा आहे कृषी पदवीनंतरच्या संधी, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी आहेत। आयोजक आहेत कृषी पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य आणि महाकृषी यात्रा उद्योग भारती। आणि या सर्वाला आम्हाला मदत करणारे सारडा करिअर पॉईंट अकोला, ज्यांनी आम्हाला डिजिटल माध्यम उपलब्ध करून दिला, हे सर्व या वेबिनारचे सेमिनारचे आयोजक आहेत। ठीक आहे, तर आपण आता सर्वप्रथम बोलूया जे काही कृषी पदवीधर आहेत। तुम्हाला सर्वांना स्पष्ट याच्यातलं दिसत असेल, बरोबर? तर आपण पहिल्यांदा कृषी पदवीधर कोण कोण आहेत ते सांगू, नंतर कोणकोणत्या संधी आहेत ते बोलू, त्याच्यावरही आपलं सगळं मार्गदर्शन राहील। तर आता मी सेशनला सुरुवात करतो। हे सेशन संपल्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न जे काय असतील ते मला विचारू शकता। तर कृषी पदवीधर म्हणजे कोण, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे। तर कृषी पदवीधर म्हणजे कोण, तर BSc ॲग्रिकल्चर, ज्यांची 4 वर्षाचं BSc ॲग्रिकल्चर केले आहे। 4 आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असेल, मराठवाडा विद्यापीठ असेल, या 4 विद्यापीठातून ज्यांनी BSc ॲग्रिकल्चर केलंय किंवा 4 वर्षाचं कोणी BSc हॉर्टिकल्चर केलेलं असेल। हॉर्टिकल्चर ही सुद्धा एक स्ट्रीम आहे BSc साठीची। पुन्हा BSc फॉरेस्ट्री, हे फॉरेस्ट्रीचे एकूण 2 कॉलेज आहेत महाराष्ट्रातनी, एक दापोलीला आहे, एक अकोल्याला आहे। कोणी BSc ॲग्रिकल्चर केलेलं असेल, कोणी BSc हॉर्टिकल्चर केलेलं असेल, कोणी BSc फॉरेस्ट्री केलेलं असेल, बरोबर? पुन्हा काय BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, हे सुद्धा आपलं कृषी पदवीधरच मानल्या जातात। BSc फॉरेस्ट्री सुद्धा BSc कृषी पदवीधर आहेत। आणि ABM ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, बरोबर ना? आपण एकूण 6 स्ट्रीम बद्दल बोलणार आहोत, त्यांच्या संधी काय आहेत करिअरच्या, त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। तर आपण सांगितलं की पहिल्यांदा कृषी पदवीधर कोणाला म्हणायचं, तर कृषी पदवीधरमध्ये BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, पुन्हा ABM, तुम्हाला वर दिसत असेल BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टी, फॉरेस्ट्री, ॲग्री इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, बरोबर? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सध्या प्रश्न विचारू नका, आपण हे सेशन संपल्यावर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता। बरं, आता एवढे कृषी पदवीधर आहेत, यांच्याबद्दल आपण यांच्या करिअरच्या संधी काय आहेत, आपल्याला आयुष्यात काय भविष्यात काय संधी येतात, जॉब कोणकोणते मिळू शकतात, याबद्दल आपण हा सेमिनार ठेवलेला आहे। आता काय म्हणतात, कोणी म्हणते की संधी शोधत बसू नका, संधी निर्माण करा, असे काही वाक्य आहेत। संधी शोधत बसू नका, संधी निर्माण करा। तर आपल्यासमोर पहिल्याच एवढ्या मोठ्या संधी आहेत, अफाट संधी आपल्यासाठी या नोकरीच्या आहेत, बिझनेसच्या सुद्धा आहेत। आपण त्या सगळ्या संधी आज पाहणार आहोत, त्याच्याबद्दल बोलणार आहोत। याचं काही विचार करायची गरज नाही बाबा, कोरोनामुळे ॲड येणार नाहीत किंवा काही परीक्षा होणार नाहीत, मग आपल्याला आता संधी कमी झाल्या आहेत का बाबा BSc ॲग्रिकल्चरवाल्यांच्या, तर BSc ॲग्रिकल्चरवाल्यांच्या संधी कधीही कमी होणार नाहीत, ज्या संधी आहेत तेवढ्याच राहतील, बरोबर ना? म्हणून संधीचं टेन्शन घ्यायचं नाही, आपण कोणतं क्षेत्र निवडायचं या संधीमधून ते बघायचं आणि त्याच्यासमोर तुम्ही वाटचाल करायची नाही। तर आपण संधीमध्ये टॉप टू बॉटम जाणार आहोत। सेंट्रल, भारतातली सर्वात वरची परीक्षा, तर महाराष्ट्रातली सर्वात शेवटची परीक्षा, यामध्ये कृषी पदवीधारकांना कोणत्या संधी आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत, बरोबर? तर सर्वप्रथम मी तुम्हाला संधीबद्दल सांगणार आहे ते UPSC, बरोबर? UPSC बद्दल सांगणार आहे। UPSC मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे IAS, IPS, IFS बद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जी काही प्री असते त्याच्यामध्ये IAS, IRS, IPS अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्याच्यासाठी तुमची पूर्व परीक्षा होते आणि नंतर मुख्य परीक्षा होते।
तर बाबा तुम्ही म्हणाल सर बाबा UPSC तर ही खूप अवघड परीक्षा असते, त्यात आपल्या ॲग्रिकल्चरवाल्यांना तर काहीच नाही आहे, काहीच फायदा नाही आहे किंवा काहीच वेगळं काहीतरी आपल्यासाठी त्यांनी विशेष अशी काही सुविधा नाही आहे का? तर आपल्यासाठी एक विशेष सुविधा अशी आहे की आपण पूर्व परीक्षा म्हणजे जी काही प्री जर क्वालिफाय झालो आणि मेन्सला गेलो तर आपण ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल घेऊ शकतो. बरोबर. मेन्सची जी काही परीक्षा असेल तुमची, मेन्सला ऑप्शनल पेपर असतात. ऑप्शनल हा 500 मार्काचा असतो. त्याला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट ऑप्शनल घेऊ शकता. आता या ॲग्रिकल्चरमध्ये काय राहील, तर ॲग्रिकल्चरमध्ये असं राहील की तुम्ही जे काही ग्रॅज्युएशनमध्ये शिकले, जे काही पदवी असताना तुम्ही शिकले, तेच तुम्हाला इथं राहणार आहे. महत्त्वाचं आणखीन एक तुम्हाला फायद्याची गोष्ट अशी सांगतो की हे जे काही ऑप्शनल पेपर असतो UPSCचा, त्यामध्ये तुम्हाला रिटर्न ॲन्सर लिहावे लागतात. क्वेश्चन त्याच्यावर तुम्हाला रिटर्नमध्ये ॲन्सर लिहावे लागतात. आणि याचा फायदा आपल्याला असा आहे की आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएशनला होतो, ग्रॅज्युएशनला असताना आपण जी काही परीक्षा दिलेली आहे किंवा सेमिस्टर एंड दिलेली आहे, त्यामध्ये आपण उत्तर काय लिहिलेले आहेत, डिस्क्रिप्शनमध्येच लिहिले आहेत. आपण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपही होते, डिस्क्रिप्टिव्ह टाईप होते. आणि जे काही डिस्क्रिप्शन टाईप जे आपल्याला होतं त्याचा आपल्याला इथं फायदा होणार आहे. तुम्ही जे मेन्सला असताना किंवा ग्रॅज्युएशनला असताना जे काही परीक्षातनी प्रश्न उत्तरे लिहिले, तशाच प्रकारचे इथं प्रश्न असतील, त्याच्याच प्रकारचे तुम्हाला ॲन्सर लिहावे लागतील. फक्त ॲन्सरची पद्धत थोडी व्यवस्थित बनवावी लागेल. हा एक तुम्हाला फायदा आहे. बरोबर आहे. आता आपण बोललोय मेन्स ऑप्शनल पेपरबद्दल, त्यामध्ये आपल्याला ही पहिली संधी आहे. नंतर काय, IFS म्हणजे काय, IS IPS IFS IRS असे जी काही परीक्षा असते त्यामध्ये UPSCची पूर्वपरीक्षा एकत्र होते. IFSची सुद्धा पूर्वपरीक्षा त्याच्यातच असते. फक्त IFSच्या जागा ह्या वेगळ्या असतात, त्याची मेन्स ही वेगळी होती. बरोबर. आणि मग आपल्याला त्याचा काय फायदा, तर आपल्या जे काही ऑप्शनल असतात त्याच्यामध्ये सुद्धा फॉरेस्ट्री, बॉटनी, ॲग्रिकल्चर तुम्हाला इथं दिसत असेल. मी सर्व तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, इथं तुम्ही पाहू शकता. फॉरेस्ट्री, पुन्हा बॉटनी, ॲग्रिकल्चर असे तुम्हाला 3 सब्जेक्ट, वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला ऑप्शनल घेता येतात. त्याच्यामध्ये सुद्धा रिटर्न असते, ती रिटर्न तुम्ही घेऊ शकता. बरोबर. आता ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला दिसत असतील, फॉरेस्ट्री, बॉटनी आणि ॲग्रिकल्चर असे 3 सब्जेक्ट. याची सुद्धा तुमची प्रॅक्टिस झालेली आहे. अनेक महत्त्वाचं असं लक्षात घ्या, हे IFSमध्ये जे काय नाही आत्तापर्यंत मॅक्झिमम जो काही याच्या आत्ता अगोदर जे होतं त्याला मेन्स असायची. आपण जे काही फॉरेस्ट्री ग्रॅज्युएट आहोत ते डायरेक्ट मेन्सला क्वालिफाय व्हायचे, म्हणजे मेन्सला असायचे ते. आणि मॅक्झिमम लोक जे काही पूर्वीचे IFS झाले, मॅक्झिमम आपले फॉरेस्ट्री ग्रॅज्युएट जे लोक आहेत ते IFS सुद्धा लागलेले आहेत. आणि आज इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस नावाखाली देशात विविध स्तरावर चांगले चांगले कामं करत आहेत. IFS, IS आणि IPS हे 3च पदं अखिल भारतीय सेवेमध्ये येतात. म्हणजे तुम्ही UPSC स्तरावरची परीक्षा जी काय आहे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट देऊ शकतात. म्हणून असं कोणीही समजायचं नाही की आपल्याला संधीच नाहीत, आपण बाबा ॲग्रिकल्चर करून चूक केली का. चूक नाही केली, आपल्याला एवढ्या मोठ्या संधी येतात की बा आपल्याला बघायचंच काम नाही. बरोबर ना. तर आता पुढची संधी बघणार आहोत आपण. UPSC बद्दल बोललो, आता आपण बघणार आहोत MPSC. एक एक गोष्ट सर्वजण हळूहळू समजून घ्या. आपल्याला काय घाई नाही, काय नाही. आपल्याला महत्त्वाचं आहे की असं कोणा डिप्रेशनमध्ये येऊ नका की बाबा 1 वर्ष कोरोनामुळे आपलं वाया गेलं आणि आपल्याला आता बाबा कोणती परीक्षा द्यावं, काय करावं, काहीच कळत नाही, काहीच समजत नाही. म्हणूनच हा आपण सेमिनार ऑर्गनाईज केला आहे की बाबा आपल्या विद्यार्थ्यांना डिप्रेशनमध्ये येऊ नये किंवा आपल्या विद्यार्थ्याला असं वाटू नये की आपल्या पुढे संधी नाही येतं किंवा आता काय पुढे नाहीच आहे, आपल्या काही संकटच संकट आहे. तसं नाही. आपण एवढ्या मोठ्या परीक्षा देऊ शकतो की पहिल्यांदा पाहिला आपण UPSC ही संधी आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून कोणीही त्याचा ताण न घेता, गेलेलं वर्ष आपला जीवनातला काळा अंधार होता हे समजून आता नवीन येणारं वर्ष तुमच्यासाठी सर्व संधीचं आहे हे समजून अभ्यासाला सुद्धा लागा. तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा. जी काय वाटेल ती परीक्षा याच्यातली निवडा आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित गायडन्स सुद्धा होईल. आता आपण बोलू दुसरं MPSC बद्दल. MPSC मध्ये काय, सर्वप्रथम आपली दुसरा संधीचा प्रकार पाहतोय आपण MPSC मधली राज्यसेवा. बरोबर. राज्यसेवाची पूर्वपरीक्षा आता गेल्या वर्षीची जी काय ॲड होती, जी परीक्षा 2020 मध्ये होऊ शकली नाही, आता ती आपली 14 मार्चला परीक्षा आहे. ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले असतील त्यांना सुद्धा ही संधी आहे आणि जे आत्ताच ग्रॅज्युएट झाले असतील त्यांना येणारी संधी म्हणजे ही राज्यसेवेची ॲड येईल, त्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता आणि ही परीक्षा देऊ शकता. बरोबर. नंतर संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा, यामध्ये एकूण 3 पोस्ट असतात. STI, बरोबर, STI असेल, PSI असेल आणि ASO. एक महत्त्वाचं ध्यानात ठेवा, कोणकोणत्या, STI, PSI, ASO. आता STI कोणासाठी मी म्हणतोय की आपल्याला कधी कधी आपले हाईट वगैरे भरत नाही किंवा आपलं फिजिकल होत नाही,
तर आपलं जर फिजिकल वगैरे जर चांगलं नसलं तर तुम्ही STIची तयारी करू शकता, बरोबर. STIची तयारी तुम्ही करू शकता, ज्यांची हाईट वगैरे भरत नाही PSI साठी. आणि ASOची सुद्धा तयारी तुम्ही करू शकता. राज्यसेवेमध्ये सुद्धा काही अशा पद आहेत ज्याला फिजिकलची काही गरज नाही. आपण सगळ्याबद्दल बोलणार आहोत. कोणाचं फिजिकल नसलं काही नसलं त्यांना सुद्धा या संधी आहेत, बरोबर ना. आणि काही गोष्टीसाठी फिजिकल हे आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्या संधी सोडून बाकीच्या संधी तुम्हाला ज्यांचं फिजिकल भरत नाही, हाईट भरत नाही त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत. आता काय PSI STI ASO, ठीक आहे. पुढं संयुक्त गट क पूर्व परीक्षा. आपण आता गट क पूर्व परीक्षेबद्दल बोलणार आहोत. गट क मध्ये काय काय येते हे एक महत्त्वाचं आहे. आपल्याला एक्साईज, टॅक्स असिस्टंट, क्लर्क ह्या 3 परीक्षा तुम्हाला या गट क पूर्व परीक्षेमध्ये देता येतात. आपण याच्यात 3 परीक्षा पाहणार आहोत. एक टॅक्स असिस्टंट असेल, बरोबर, पुन्हा क्लर्क असेल टायपिस्ट, पुन्हा तुम्हाला एक्साईज. या 3 गोष्टीबद्दल आपण परीक्षा, ह्या 3 परीक्षा असतात. आता एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी की आपण याच्यात तुम्हाला हे पण सांगणार आहे का कोणत्या परीक्षेसाठी काय गरजेचं आहे. टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्ट जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल, मुख्य परीक्षा प्रीला तुम्ही क्वालिफाय आहात, मेन्सला जायचं असेल तर तुम्हाला टायपिंगचे सर्टिफिकेट मस्ट आहे. तुमच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट आवश्यक आहेत या टॅक्स असिस्टंट आणि याच्यासाठी. कशासाठी? टॅक्स असिस्टंट आणि क्लर्कसाठी तुम्हाला टायपिंग मस्ट आहे, बरोबर. या टायपिंगच्या तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि एक्साईज इन्स्पेक्टरसाठी तुम्हाला फिजिकल महत्त्वाचं आहे, ही सुद्धा तुम्ही परीक्षा देऊ शकता. आता आपण 3 परीक्षेबद्दल बोललो, MPC मधल्या. राज्यसेवेबद्दल बोललोय, टॅक्स असिस्टंट, क्लर्क वगैरे जी काही गट क ची पूर्व परीक्षा आहे त्याच्याबद्दल सुद्धा बोललेलो आहोत. नंतर आपण आता पाहू पुढची परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा, ठीक आहे ना. महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा याच्याबद्दल बोलणार आहोत. ही सर्वात आपली आवडती परीक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा. म्हणजे काय, आपलं जे काही मागच्या डिसेंबर महिन्यात एक नोटिफिकेशन आलं त्याच्यानुसार कृषी सेवा पूर्व परीक्षा, वनसेवा पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ही जी काही वेगवेगळी व्हायची ती आता एकत्र होणारी पूर्व परीक्षा. मुख्य परीक्षा ह्या वेगवेगळ्याच असतील. याच्यावर आपण सविस्तर आजचं लेक्चर आपलं याच परीक्षेवर आहे, त्याच्यानंतर आपण हे डिस्कस करणारच आहोत, बरोबर. सविस्तर याच्यावर बोलणार आहोत. पुढचं घेऊ आपण आता बँकिंग. बँकिंग हा सुद्धा एक आपल्या करिअरसाठी महत्त्वाचा रोल होऊ शकतो. महत्त्वाच्या संधी बँकिंगमध्ये आपल्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटना आहेत, त्यावर आपण बोलणार आहोत. आता बँकिंगमध्ये सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे आपली IBPS AFO, बरोबर ना. IBPS AFO म्हणजे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर. ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर याची आता डिसेंबरमध्ये परीक्षा झाली. पुन्हा दरवर्षी डिसेंबरमध्ये याची परीक्षा असते. जागा दरवर्षी निघतात, दरवर्षी हमखास परीक्षा होते, कॉम्प्युटराइज परीक्षा असते, लवकर रिझल्ट लागतो, लवकर जॉईनिंग होतो, सगळ्या गोष्टी एकदम फास्ट होतात, बरोबर ना. हे जे काय ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहे याची परीक्षा डिसेंबर महिन्यात असते, जानेवारीत मेन्स असते. आणि एक महत्त्वाचं काय, प्रीला काय असते, क्वांटी, रिझनिंग, ॲप्टिट्यूड, इंग्लिश वगैरे. आणि मेन्सला आपले 60 प्रश्न हे ॲग्रिकल्चर. आणि मेन्सला ज्याला चांगले मार्क पडतील ते इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतील आणि मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क पकडून तुमचं सिलेक्शन होईल. म्हणजे ॲग्रिकल्चर हे बेस आहे. ॲग्रिकल्चर जर तुम्ही सोडलं नाही, अभ्यास ॲग्रिकल्चर जर सोडला नाही, ग्रॅज्युएशनमध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास करायला असाल ॲग्रिकल्चरचा, तर तुम्ही आयुष्यात काहीतरी पोस्ट मिळवू शकता आणि भविष्यात खरंच तुम्ही एखादी तरी संधी मिळवू शकता आणि त्याच्यातून तुम्ही आपलं आयुष्य जगू शकता. आणि तुम्हाला पोस्ट मिळाल्यावर ॲग्रिकल्चरचा फायदा तुम्हाला पोस्ट मिळण्यासाठी अवश्य होईल, बरोबर. नंतर काय आहे, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरबद्दल तुम्हाला सांगितले. याच्यामध्ये मेन्सला 60 क्वेश्चन असतात. 60 क्वेश्चन आपले हे ॲग्रिकल्चरवर असतात, बरोबर. 60 क्वेश्चन हे आपले मेन्सला जे आहे त्या मेन्सला 60 क्वेश्चन काय असतात आपले ॲग्रिकल्चरवर असतात. मागच्या वर्षीचा जर पेपर पाहिला, ज्यांनी MCR चांगलं केलं त्यांना एवढा सोपा पेपर होता की सगळं MCR पॅटर्नच त्याच्यातनी आलं होतं. MCR पॅटर्न म्हणजे काय, MCR सारखेच प्रश्न होते, बॉटनिकल नेम, व्हेरायटी वगैरे. म्हणून हे सुद्धा एक तुम्हाला संधी आहे. पुन्हा महत्त्वाची पुढची संधी काय बँकिंग सेक्टरमध्ये, ॲग्रिकल्चर असोसिएट हे पद असते. याच्यापूर्वी जाहिरातीसुद्धा आलेल्या आहेत, त्याची परीक्षासुद्धा लागलेली आहेत. आपले मुलं सिनियर ज्युनियर हे आपले जे काही हे येतं भाऊ बंधू येतं हे सुद्धा त्यामध्ये लागलेले आहेत, ठीक आहे. प्रश्नांची उत्तरं मी सगळं हे सेशन आपले जे काही संधी आणि ॲग्रिकल्चर MPSCवर आपण जे काही गायडन्स करणार आहोत ते संपल्यानंतर मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देईल, ठीक आहे. आणि आता महत्त्वाचं काय, अदर बँकिंग एक्झाममध्ये तुम्ही PO असेल, क्लर्क असेल, ह्यासुद्धा परीक्षा तुम्ही देऊ शकता. आता बँकिंगला ज्यांची बँकिंगची तयारी करायची आहे
ते हे परीक्षा करताना बँकिंगचीही तयारी चांगली करा. आणि बँकिंग तुमचं जर फोकस असेल तुम्ही बँकिंगमध्ये ह्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज, आता इथं काही सगळ्याच आल्या असतील असे मी म्हणत नाहीत, काही राहिल्या असतील त्या तुम्ही बँकिंग करायचं ठरवल्यावर त्या शोधू शकता, त्याची चांगली तयारी करू शकता. तर माझं हे म्हणणं एकच आहे की तुम्ही एक जी फील्ड निवडली, बँकिंग निवडली तर बँकिंग करा, पण ॲग्रिकल्चरचा अभ्यास कंटिन्यू करा. ठीक आहे ना. ॲग्रिकल्चरच्या अभ्यासावरच तुम्हाला तारू शकता, तुम्ही नोकरीवर लागू शकता. बरं ना. आपण म्हणतो ना ॲग्रिकल्चरवर हा सगळं जग चाललंय, शेतकऱ्यावरच सगळं जग लागले. शेतकऱ्यांनी जर पिकाचं उत्पादन घेणं बंद केलं किंवा पिकं घेणं बंद केलं तर जगतील कसे लोक, खातील काय? बरोबर ना. तर तसं आपल्याला काय ॲग्रिकल्चरचा अभ्यास केल्यावरच आपण पोस्ट मिळू, असं महत्त्व या ॲग्रिकल्चरच्या अभ्यासाचं आहे. आता नंतर चौथ्या संधीबद्दल आपण बोलू, महाराष्ट्र शासन सरळ सेवा. बरोबर. महाराष्ट्र शासनातल्या ज्या काही संधी येतात त्यामध्ये सरळ सेवेबद्दल आपण बोलणार आहोत. एक एक शांततेत सर्वांनी संधी समजून घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला काही अडचणी असतील नंतर त्या प्रश्न तुम्ही मला विचारू शकतात. सर्वात पहिलं काय, कृषी सेवक. आता माझं म्हणणं काय आहे, कृषी सेवकचं जे काही पद आहे याची तुम्ही परीक्षा देऊ शकता. आता कोणी काय म्हणते बाबा कृषी सेवक हे काय पद आहे का बाबा, खूप लो लेवलचं आहे किंवा पगार कमी असतो. माझं म्हणणं आहे की तुम्ही सेटल होणं महत्त्वाचं आहे. MPSCच्या अध्यक्षांना मोरे सरांना प्रश्न विचारला होता की बाबा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर सरांनी प्रश्नाचं उत्तर असं दिलं की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर स्वतः पहिल्यांदा उभं राहायला पाहिजे, मग तुम्ही IAS व्हा, IPS व्हा, काय व्हायचं ते व्हा, पण सर्वात पहिल्यांदा एखादी पोस्ट मिळवा ज्याच्यावर तुमचं पुढं भवितव्य डिपेंड असेल. आईवडिलाच्या पैशावर किंवा आईवडिलाच्या भरोश्यावर जास्त दिवस तुम्ही राहू नका. म्हणून मी काय म्हणतो, कोणतंच पद मोठं नाही, कोणतंच पद छोटं नाही, तुम्हाला मिळणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आता कृषी सेवक हे महाराष्ट्र शासनातल्या कृषी विभागातलं सर्वात शेवटच्या स्तरावरचं म्हणजे असं म्हणण्याचं कारण की आपली ही जी बिल्डिंग आहे त्याचा शेवटचा स्तर कोणता असतो, पाया. बरोबर ना. पाया जर भक्कम असेल तर ती मजबूत राहते इमारत. बरोबर ना. पाया भक्कम असेल तर इमारत मजबूत राहते. तसं जर या पदामध्ये लागलेले लोक जर चांगले असतील तर कृषी विभाग सुद्धा त्याची उन्नती करू शकतो, शेतकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा पुरवू शकतो. म्हणून तुम्ही कृषी सेवकची सुद्धा तयारी करू शकता. हे तुम्ही याची सरळ सेवा म्हणजे कारण काय, सरळ सेवा म्हणजे एक परीक्षा द्या आणि डायरेक्ट पोस्ट. एकच परीक्षा असते, एकच परीक्षा, ना इंटरव्ह्यू ना काही. बरोबर. एक परीक्षा द्या आणि तुम्हाला पोस्ट मिळवा, एकच परीक्षा असते. हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या. एक परीक्षा असते, तुम्ही परीक्षा द्या आणि पोस्ट मिळवा. दुसरं आहे कृषी विस्तार अधिकारी. बरोबर ना. कृषी विस्तार अधिकारी हे पद पंचायत समितीमधलं पद आहे, हे सुद्धा सरळ सेवेनं भरलं जाते. आता तुम्हाला मी दोन्ही गोष्टी सांगतो, कृषी सेवक आणि कृषी विस्तार अधिकारीचे प्रश्न कसे असतात. कृषी सेवकचे 200 प्रश्न असतात, 200 मार्क. त्यामध्ये 20 प्रश्न मराठी, 20 प्रश्न इंग्लिश, 20 मॅथ रिझनिंग, 20 आपले जनरल स्टडीज, त्यामध्ये जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी वगैरे जे काही सब्जेक्ट असतील ते, आणि पुन्हा जे आपले 120 प्रश्न असतात हे ॲग्रिकल्चरवर असतात. आता आलं पुन्हा ॲग्रिकल्चर, म्हणून मी म्हणतो तुम्हाला ॲग्रिकल्चरचा अभ्यास सोडू नका. कृषी सेवकला असा सिलेबस असतो आणि सरळ सेवा भरती असते. पुन्हा कृषी विस्तार अधिकाऱ्याला 100 प्रश्नाचा, आता येणारा पेपर हा 100 प्रश्नाचा होणार होता. त्यामध्ये 15 मराठी, 15 इंग्लिश, 15 मॅथ रिझनिंग आणि 15 GS आणि 40 प्रश्न आपले ॲग्रिकल्चरवर. आणि एक महत्त्वाचं काय, कृषी सेवक कृषी विस्तार अधिकारीमध्ये कॉम्पिटिशन कमी असतं किंवा हे IBPS AFO मध्ये कॉम्पिटिशन कमी असतं का, त्याला फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटच विद्यार्थी लागतात. ह्या महाराष्ट्र शासनातल्या कृषी सेवक, कृषी विस्तार अधिकारी असेल, MPSC असेल, ह्या याच्यासाठी महत्त्वाचे आहेत किंवा याच्यासाठी तुम्ही जास्त तयारी करा, कारण की याला फक्त आपले विद्यार्थी म्हणजे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटच क्वालिफाय असतात. पुढे बोलणार आहोत आता ग्रामसेवक. बाबा ग्रामसेवकचं काय आहे, तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सचिव असतो. हे सर्वांना माहिती आहे, सर्वांना ओळखीचं पद आहे, सर्वांना माहीत असलेलं चांगला जॉब आहे. आणि एक महत्त्वाचं काय, आपण का ग्रामसेवक बा का तयारी करायला पाहिजे किंवा कोणी का हे आपण अपॉर्च्युनिटी म्हणून बघायला पाहिजे, तर 100 जे काही 200 प्रश्न असतात, 100 प्रश्न असतात त्यातले 40 प्रश्न हे ॲग्रिकल्चरवर असतात. बरोबर ना. हे 40 प्रश्न हे ॲग्रिकल्चरवर असतात. पुन्हा काय, महाभरतीमध्ये जे काही पदं निघाले होते, आरोग्य सेवक असेल, तलाठी असेल, वेगवेगळे पदं निघतात. महाभरती ज्यातनी वेगवेगळे पदं असतात, सरळ सेवेतनी गट कचे जे काही पदं असतात त्या सर्वांच्या परीक्षा जे काही ग्रॅज्युएट बेसिसवर असतात, त्यामध्ये असं कोणतेही स्पेसिफिक ग्रॅज्युएशन लागत नसेल तर ती परीक्षा आपण देऊ शकतो. म्हणजे तलाठीसुद्धा झालं आणि इतर परीक्षासुद्धा झालं. आपण महाराष्ट्र शासनाबद्दल सुद्धा बोललो. आता पुढचं काय, सेंट्रलच्या, जशी आपण UPSC पाहिली तसे सेंट्रलच्या परीक्षा असतात. ह्या 4 परीक्षा मी तुम्हाला ज्या काही सांगणार आहेत, या 4ही परीक्षा ज्या मॅक्झिमम ज्या आहेत
ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटच देऊ शकतात. ॲग्रिकल्चरमध्ये हॉर्टिकल्चर वगैरे त्याच्यातले काही व्हॅरिएशन आहे ते सुद्धा आपण येणाऱ्या काही काळामध्ये सगळ्या गोष्टी आपण डिटेल ज्या ज्या काही गोष्टी असतील ते तुमच्यासमोर आणत जाऊ. या कृषी पदवीधर संघटनेच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. आपल्या ॲग्रिकल्चर अड्डा ॲग्री अड्डा जे काही यूट्यूब चॅनल आहे याच्यावर सुद्धा त्या गोष्टी कंटिन्यू चालत राहतात, बरोबर ना. आता सेंट्रलच्या परीक्षामध्ये तुम्ही वेअर हाऊस कॉर्पोरेशन यामध्ये फक्त आपण सेंट्रलचंच लिहिलं आहे, तर स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन असेल किंवा सेंट्रलचं वेअर हाऊस कॉर्पोरेशन असेल या दोन्हीच्या जागा निघतात. भांडारपाल वगैरे जे काही पदं असतात चांगले पदं आहेत, क्लास 2चे पदं आहेत. या परीक्षा तुम्ही ॲग्रिकल्चरचा मॅक्झिमम पोर्शन त्याला ॲग्रिकल्चरचा असतो. प्री मेन्स वगैरे जे काही मेन्स नसतेच, फ्री एकच पेपर असतो मॅक्झिमम, त्याला मॅक्झिमम ॲग्रिकल्चरचा पोर्शन असतो. ह्या परीक्षा तुम्ही देऊ शकता. नंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCIमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटना संधी येतात, त्यासुद्धा तुम्ही परीक्षा देऊ शकता. पुन्हा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आत्ताच जागा निघालेल्या येतात, त्याचे फॉर्म भरणं चालू येतं. ही एक आपल्याला संधी आहे. आणि जे काही नवीन ग्रॅज्युएट झाले आहेत आता त्यांना एवढ्या मोठ्या संधी येतात अपाट, त्यांना असं कधी विचारच करायची गरज नाही की बाबा आपण ग्रॅज्युएशन होऊन आपल्याला आता काय करावं पुढं, हा प्रश्नच निर्माण नाही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला आज एवढी मोठी लिस्ट सांगितली, काही करणं याच्यातलं तू मातीचं सोनं करण्याची ताकद आपल्या शेतकरी पुत्रात आहे, आपल्या ॲग्री कॉस्टमध्ये आहे. म्हणून म्हणतात ॲग्री कॉस्ट सबका बॉस. मातीतने आपण पेरतो, ते उगवतो, त्याचं सोनं करतो, विकतो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करू शकतो तर ह्या संधी एवढ्या मोठ्या आपल्याला उपलब्ध आहेत, त्या संधीचं सोनं सुद्धा आपण करू शकतो. पुन्हा नॅशनल सीड कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा जागा असतात, तिचे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर पाहू आपण अकॅडमिक. आता अकॅडमिकला लोकांचा कल थोडा कमी होत आहे, पण माझं म्हणणं असं आहे, एक मी तुम्हाला सजेशन देऊ शकतो की बाबा तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही शिक्षण थांबू नका. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण कंटिन्यू चालू राहू द्या. BSc झाल्यानंतर MSc करा. MScला असताना सुद्धा अभ्यास करायला काही वेळ मिळतो, त्याच्यात तुम्ही अकॅडमिकचा अभ्यास करा. मिनिमम MSc पर्यंत तुम्ही शिका. MSc झाल्यानंतर तुम्ही नेट द्या, नेट क्वालिफाय व्हा. आता पदवी झाल्यानंतर तुम्ही MCRची परीक्षा देऊ शकता. तुम्हाला MSc करण्यासाठी यामध्ये खूप सारे असे 10 ते 15 वेगवेगळ्या फॅकल्टी येतात, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यात MSc करू शकता. कोणी हॉर्टिकल्चरमध्ये करू शकतं, कोणी सॉईल सायन्समध्ये करू शकतं, कोणी ॲग्रोनॉमी, एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स, असे खूप मोठे सब्जेक्ट आहेत, त्यामध्ये तुम्ही MSc करू शकता, बरोबर ना. आणि MSc केल्यानंतर काय तुम्ही प्रायव्हेट कॉलेजवरचे जॉब वगैरे जे असतात त्याच्यातही तुम्ही प्रोफेसर म्हणून जाऊ शकता, त्या विद्यार्थ्यांना शिकू शकता. पुन्हा काय ICR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, ज्या विद्यार्थ्यांना चांगली तयारी म्हणजे अदर स्टेटमधून MSc करायची आहे ते ICRची परीक्षा देऊन दुसऱ्या राज्यातसुद्धा MScला जाऊ शकतात. यामध्ये ICR जे न्यू दिल्लीला आहे, पुसाला होतं पहिले, तिथं जाऊन तुम्ही MSc करू शकता, बरोबर ना. तिथं जाऊन तुम्ही MSc करू शकता आणि चांगल्या गोष्टीत पुढे चालून तुम्ही आपलं जे काही ते करू शकता. पुन्हा याच्यात नेट असेल, तुम्ही ज्या सब्जेक्टमधून MSc केली त्याची तुम्ही नेट क्वालिफाय व्हा. त्यामध्ये 50-55% कॅटेगरीनुसार व्हॅरिएशन असते मार्काचं पासिंगचं. नंतर तुम्ही MSc झाल्यानंतर PhD करू शकता, बरोबर. PhD केल्यानंतर आता हे काय झालं, आपल्या ह्या एवढ्या गोष्टी तुम्ही अकॅडमिकमध्ये शिकू शकता, बरोबर ना. कोणी 2-3 विषयातही MSc करू शकते, असं तिथं काही बंधन नाही की बाबा एकाच विषयात केली पाहिजे. नंतर आता ह्या ज्या आहेत ह्या खालच्या, हे आपल्या परीक्षानंतर आपण जे काही MSc केली त्याच्यानंतर जे काय आहे त्याच्यानंतर तुम्ही काय काय होऊ शकता. ॲग्रिकल्चर असिस्टंट महत्त्वाचं पद आहे विद्यापीठामधलं. हे काय विद्यापीठामधलं एक महत्त्वाचं पद आहे. विद्यापीठामध्ये दरवर्षी नाही म्हटलं तरी कधी ना कधी त्या जागा निघत असतात. आता आपल्या जे काही PKV विद्यापीठ आहे त्याच्या जागा निघाल्या होत्या, काही लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर असिस्टंट जर लागले आणि तुमचं जर MSc जर झालेलं असलं किंवा नेट सेट किंवा PhDवर असले तर तुम्ही आणखीन मोठमोठ्या पदावर तुमचं प्रमोशन होऊ शकते, बरोबर. आणि नंतर ज्युनियर रिसर्च असिस्टंट आहे, JRA आहे. JRA म्हणजे ॲग्रिकल्चर असिस्टंटच 3 वर्षानंतर JRA होते किंवा JRAची डायरेक्टसुद्धा जाहिरात असते. या जाहिरातीमध्ये तुम्ही परीक्षा देऊन JRA सुद्धा लागू शकता. नंतर काय आहे SRA, सिनियर रिसर्च असिस्टंट. SRAच्या सुद्धा डायरेक्ट जागा असतात, डायरेक्ट रिक्रुटमेंट असते, परीक्षा द्यायची आणि तुम्ही SRA होऊ शकता. हे एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं. याचं डायरेक्ट रिक्रुटमेंट पण असतात आणि तुम्ही याच्यामुळं पदोन्नती होऊन सुद्धा तुम्ही त्या सेवेतनी जाऊ शकता. डायरेक्ट रिक्रुटमेंट असतात त्याच्या. एक परीक्षा द्या आणि ॲग्रिकल्चर असिस्टंट असेल, JRA म्हणजे ज्यांना JRA आणि जे काही ॲग्रिकल्चर असिस्टंट आणि JRA असेल त्यांना BSc क्वालिफिकेशन असते आणि SRAंना MSc क्वालिफिकेशन असते. आता
परभणी विद्यापीठाच्या जागा निघालेल्या होत्या SRAच्या, त्यामध्ये काही लोक लागले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसुद्धा होऊ शकता. आणि अकॅडमिक हे क्षेत्र मॅक्झिमम लोकांनी निवडायचं कारण असं की जे काही विद्यार्थ्याची पिढी आहे किंवा नवीन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट घडवण्याचं कोण काम करत असेल तर हे अकॅडमिकचे लोक नवीन ॲग्रिकॉस घडवण्याचं कार्य हे अकॅडमिकचे लोक करू शकतात. ठीक आहे, आपण आता 7व्या सेक्टरकडे वळू. 7वं सेक्टर आहे प्रायव्हेट जॉब. आता हे सर्व झालं कोणाची परिस्थिती नाही बाबा अभ्यास करायला वेळ देऊ शकत नाही किंवा काय ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला आवश्यक आहे जॉब मला पाहिजेच आहे ना, त्यांच्यासाठी परिस्थितीच्या पुढं काही जाऊ शकत नाही. आपण कशाचे सोंग करू शकतो, पैशाचं सोंग करू शकत नाही. त्यांच्यासाठी सुद्धा असे काही प्रायव्हेट जॉबसुद्धा असतात. सीड कंपनी असतील, फर्टिलायझर, इन्सेक्टिसाईड. आता सीड कंपनीमध्ये ज्यांचं MSc झाले त्यांना जर अधिकच अपॉर्च्युनिटी असतात. सीड टेकमध्ये वगैरे कोणाचं MSc झाले, ॲग्रोनॉमीमध्ये MSc झाले त्यांना अपॉर्च्युनिटी असतात. आणि ग्रॅज्युएटवाल्यांना सुद्धा अपॉर्च्युनिटी असतात. पुन्हा फर्टिलायझरच्या कंपन्या असतील, इन्सेक्टिसाईडच्या कंपन्या असतील, खूप मोठे प्रायव्हेट जॉब आहेत. मार्केटिंगमध्ये तुमचं ठिबक सिंचन असेल, याच्या वेगवेगळे मार्केटिंग करू शकता तुम्ही. जेन इरिगेशन असतील, वेगवेगळे प्रायव्हेट जॉब आपल्याला उपलब्ध आहेत. ठीक आहे ना. आणि जॉबमध्ये असं आहे की तुम्ही जर चांगले वागले किंवा जर चांगलं जर तुम्ही त्याच्यातनी दिलं, आपलं करिअर जर तुम्ही प्रायव्हेट जॉब निवडलं आणि त्याच्यात जर तुमचं जे काही हे मार्गदर्शन किंवा तुम्ही जर चांगले त्याच्यात सहभागी झाले तर तुम्ही त्याच्यातनी खूप वरच्या पदावर जाऊ शकता. महाराष्ट्र लेवलवर तुम्ही एरिया मॅनेजर वगैरे किंवा विभाग लेवलवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि एक असं आहे की प्रायव्हेट जॉबमध्ये तुम्ही दुसऱ्याला सुद्धा जॉब लावून देऊ शकता. एवढ्या तुमच्या हाती संधी येऊ शकतात. आता प्रायव्हेट जॉब नंतर आपण बोलणार आहोत उद्योजकाबद्दल. उद्योजक म्हणजे काय, आपल्याला काही जणांचं असं असते की बाबा मला काय कोणाची नोकरी करायची नाही, काय नाही, मला स्वतः उद्योजक व्हायचं आहे आणि उद्योजक बनून दुसऱ्यांना जॉब द्यायचं आहे. ते म्हणतात ना, नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारं व्हावं, त्यामध्ये उद्योजक येतो. बरोबर ना. यामध्ये काय, कृषी सेवा केंद्र तुम्ही टाकू शकता. आता पहिले काय होतं, कोणीही कृषी सेवा केंद्र टाकू शकत होतं, पण नंतर त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन आली. आता फक्त जे काही ग्रॅज्युएट असतील, जे डिप्लोमाधारक असतील तेच कृषी सेवा केंद्र टाकू शकतात. त्यामध्ये सुद्धा कुणाला इन्सेक्टिसाईडचं परमिशन लागत असेल त्याच्यासाठी वेगळे रूल्स आहेत, कुणाला फर्टिलायझरचं लागत असेल त्याच्यासाठी वेगळे रूल्स आहेत, सीड कंपनीसाठीचे वेगवेगळे रूल्स आहेत. याच्यामुळे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटना उद्योजक जर व्हायचं असेल, लोकांना जॉब मिळवून द्यायचा असेल, तर तुम्ही जर कृषी सेवा केंद्र टाकले 4-5 लोक तुमच्या हाताखाली कामाला असतील, तुम्ही जर त्यांना संधी देऊ शकता, तुम्ही त्यांना जॉब देऊ शकता, हे एक महत्त्वाचं आपल्याला आहे. ठीक आहे ना. कृषी सेवा केंद्र, नर्सरीसुद्धा टाकू शकता तुम्ही. नर्सरी म्हणजे त्याच्यातनी तुम्ही रोपाची विक्रीचे केंद्रसुद्धा टाकू शकता. जे काही हॉर्टिकल्चरवाले असतील, ज्यांनी ग्राफ्टिंग, बडिंग वगैरे जे काही शिकलेले आहेत ते सुद्धा यामध्ये नर्सरीमध्ये चांगला एक उद्योग म्हणजे व्यवसाय करू शकतात. आणि नर्सरीची मागणी इतक्यात खूपच वाढते की बाबा रोपं भेटत नाही, तर रोपं आवश्यक आहेत आणि रोपामुळं चांगला उद्योजक होऊन तुम्ही संधी निर्माण करू शकता. त्या नर्सरीमध्ये कितीतरी लोकांना कामं लागतात, बरोबर ना. तर नर्सरीसुद्धा तुम्ही करू शकता. पुन्हा काय, सॉईल लॅब असेल, सॉईल लॅब टाकू शकता तुम्ही. आपलं जे काही भारत सरकारची योजना होती सॉईल हेल्थ कार्ड, म्हणजे बाबा आपली जशी हेल्थ असते तशी सॉईलची हेल्थ कशी असली पाहिजे, त्यांना आपण कोणते खतं टाकले पाहिजेत, काय कमी जास्त केलं पाहिजे, ह्या गोष्टीसाठी सॉईल हेल्थ कार्ड योजना भारत सरकारनं सुरू केली. आणि सॉईल लॅब जे काही पोस्ट ग्रॅज्युएट झाले सॉईल सायन्समध्ये, आपल्याला सुद्धा तुम्ही लक्षात आलं असेल, ग्रॅज्युएशनमध्ये आपण शिकले असेल की बाबा सॉईलचा ते हे कसं घ्यायचं, म्हणजे आपल्याला सॅम्पल कसं कलेक्ट करायचं, ही तुम्ही कंटेंट, ही जी काही प्रोसिजर आहे तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये असताना शिकले असाल, त्या प्रोसिजरचा त्या शिक्षणाचा फायदा तुम्ही सॉईल लॅब टाकून करू शकता. पुन्हा टिश्यू कल्चरची लॅब टाकू शकतात. जे काय बायोटेक वगैरेवाले आहेत MSc केली वगैरे, आणि ठिबक आणि तुषार सिंचनची तुम्ही एजन्सी घेऊ शकता. आता एजन्सीमध्ये काय आहे, बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाल्यांना थोडा प्लस पॉईंट आहे, बरोबर ना. आता आपलं काय म्हणणं आहे, बस सगळ्यांना कुठेतरी कमी कमी जास्त प्लस पॉईंट आहेत, बरोबर ना. बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाले तुम्ही ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनची एजन्सी टाकू शकता. आता आपण आत्तापर्यंत बोललोय कशाबद्दल, बोललो आपण संधीबद्दल बोललोय, बरोबर. 8 प्रकारच्या संधी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. एक जे काही UPSCची असेल संधी, आपण पहिल्यापासून पहा, म्हणजे आपलं हे संधीचं सेशन कंप्लीट होईल. नंतर आपण महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा म्हणजे जे काही ॲग्री MPSC असेल त्याच्याबद्दल बोलणार आहोत, त्याची पुस्तक सूची वगैरे सांगणार आहोत. तर पहिल्यांदा आपण UPSC पाहिलं, नंतर IFS MPSC पाहिलं, बरोबर. नंतर बँकिंग सेक्टर निवडलं, महाराष्ट्र शासनातल्या सरळ सेवा असतील, पुन्हा सेंट्रलमधल्या जे काही वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटना संधी असतील ते पाहिलं, अकॅडमिक पाहिलं, बरोबर आहे. पुन्हा प्रायव्हेट जॉब पाहिल्या आणि उद्योजक, ह्या 8 संधी आपण पाहिलेल्या आहेत. तर मी एक तुम्हाला असं सांगेल की बाबा एवढ्या मोठ्या संधी उपलब्ध असताना तुम्ही जे क्षेत्र निवडले त्याच्यात तुम्ही सर्वोत्तम देण्याचा, बेस्ट होण्याचा प्रयत्न करा.
आपल्याला त्याच्यातच काहीतरी वरच्या स्तरावर जायचं आहे. मूलभूत कर्तव्य सुद्धा आपले की आपल्या देशाला वरच्या पोझिशनला नेण्यास तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून जे क्षेत्र निवडाल त्याच्यात बेस्ट आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करा आणि बेस्ट होण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. आता आपण काय पाहणार आहोत की बाबा कुणाला काय प्लस पॉईंट आहे का. म्हणजे आता एखाद्याने वेगवेगळे ग्रॅज्युएशनचे आपण 5-7 प्रकार पाहिले. त्यामध्ये कोणत्या ग्रॅज्युएशनवाल्यांना वेगवेगळ्या ग्रॅज्युएशनवाल्यांना काय फायदा आहे. बरोबर ना. तर पहिल्यांदा पाहू आपण बीटेक इंजिनिअरिंगवाल्यांना प्लस पॉईंटबद्दल बोलणार आहोत आपण. बरोबर. प्लस पॉईंटबद्दल बोलणार आहोत. प्लस पॉईंटमध्ये काय आहे की बाबा बीटेक इंजिनिअरिंगवाल्यांना काय फायदा आहे. तर ॲग्रिकल्चर मेन्सचा जो काही सेकंड पेपर असतो ऑप्शनल, म्हणजे ॲग्रिकल्चर मेन्सला एकूण 2 पेपर असतात. फर्स्ट पेपर, सेकंड पेपर. सेकंड पेपरमधला ॲग्रिकल्चरही असतो आणि एक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाला ऑप्शनलसुद्धा घेऊ शकतात. त्यामध्ये त्यांना ग्रॅज्युएशनचा पूर्ण सिलेबस असतो. आता याचं असं तुम्ही बघा, याचे 100 प्रश्न तुमच्या ग्रॅज्युएशनवर आहेत. बरोबर. पुन्हा फर्स्ट पेपरमध्ये 40 प्रश्न ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवर आहेत. म्हणजे एकूण 140 प्रश्न हे तुमच्या ग्रॅज्युएशनवर आहेत मेन्सला, बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाल्यांना. आणि एक तुम्ही याच्यातनी पाहिलं असेल तर ज्यावेळेस मागची जी काही 400 जागाची जाहिरात आली त्यामध्ये एसडीओ आणि टीओचे मॅक्झिमम पदं हे बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाल्यांना मिळालेले आहेत. बरोबर ना. आपलं काय असं कोणाला हे नाही की बाबा यांना हा वेगळा गट आहे. आपला तो वाद नाही की यांनी या संधीचा सोनं करून घ्यावं, याचा फायदा करून घ्यावा. काही लोकांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माहीत नसते की बाबा आपल्याला काय संधी येतात किंवा आपल्या ग्रॅज्युएशनचा काय फायदा आहे पुढं करिअरसाठी. बरोबर ना. पुन्हा काय बीएससी फॉरेस्ट्रीवाल्यांना काय फायदा आहे की बाबा त्यांना 5% रिझर्वेशन आहे फॉरेस्ट MPSCमध्ये. 5% रिझर्वेशन इन फॉरेस्ट MPSC. फॉरेस्ट MPSCमध्ये कोणकोणती पदं असतात. ACF, RFO, असिस्टंट कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट, रिझर्व्ह फॉरेस्ट ऑफिसर सांगा तुम्ही, रेंजर फॉरेस्ट ऑफिसर, रिझर्व्ह नाही सॉरी. ठीक आहे. RFO, ACF हे 2 जे काही पदं आहेत हे राजपत्रित पदं आहेत. क्लास 2, क्लास 1चे पदं आहेत. यामध्ये तुम्हाला 5% रिझर्वेशन असते. म्हणजे 100 जर जागा आल्या तर 5 जागा ह्या फॉरेस्ट MPSC फॉरेस्ट ग्रॅज्युएट जे आहेत त्यांनाच राहतील. 5% म्हणजे 100 पैकी 5 जागा ह्या तुमच्या जे काही फॉरेस्ट ग्रॅज्युएट आहेत आपले त्यांनाच राहतील. बरोबर. आणि BSc हॉर्टिकल्चरवाल्यांना काय फायदा आहे तर उद्यान निरीक्षक नावाचं जे काही पद आहे महानगरपालिकेमध्ये ते पद एक त्या पदासाठी फक्त BSc हॉर्टिकल्चरच मॅक्झिमम वेळा BSc हॉर्टिकल्चरच असतात. कधी BSc ॲग्रिकल्चरवाल्यांना सुद्धा अलाउ करतात, पण मॅक्झिमम वेळेस आपण जे काही महानगरपालिकेतले जे काही पद आहे उद्यान निरीक्षक त्यामध्ये हे आपले BSc हॉर्टिकल्चरच पदवी मागतात. प्लस पॉईंट तुम्हाला समजले. आता आपण येऊ आवडता सर्वांचा विषय. कोणी लेफ्ट झाले असतील त्यांना पूर्ण जॉईन व्हा. काही जण कृषी सेवेची तयारी कशी करावी यासाठीच थांबलेले होते, ते तुम्ही जॉईन होऊ शकता. पुन्हा 2 मिनटं तुम्हाला वेळ आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा. एक तुम्हाला सांगायचं याच्यासाठी की डिसेंबर महिन्यात एक नोटिफिकेशन आलं की कृषी सेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा यांच्या पूर्व परीक्षा ज्या काही वेगळ्या व्हायच्या त्या आता एकच पूर्व परीक्षा होईल. आणि मग सगळीकडे असं वाटलं की बाबा आपल्यासाठी काहीतरी नुकसानदायक हा निकाल आहे का किंवा हा निर्णय आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो का. तर आपल्याला काय संधी शोधायची, संकटातून संधी शोधता आली पाहिजे आणि ते ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटना चांगलं जमतं असं मला माहीत आहे. बरोबर ना. तर आपल्याला काय व्हायचं, पहिले कृषी सेवा, वनसेवा याची परीक्षा वेगवेगळ्या दिवशी असायची, सिलेबस वेगवेगळ्या दिवशी असायचा. परीक्षा वेगवेगळ्या दिवशी असल्या कारणाने वेगवेगळ्या दिवशी सेंटरला जा, त्या दिवशी वेगवेगळा अभ्यास करा, त्याच्यासाठी वेळ द्या, पैसे खर्च करा. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला काय व्हायचं, आपले जे काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत किंवा फॉरेस्ट ग्रॅज्युएट आहेत ते एकाच परीक्षेवर फोकस करायचे, कृषी सेवा द्यायचे किंवा वनसेवा द्यायची. बरोबर ना. तर आता याच्यामुळे काय फायदा झाला की एकच सिलेबस पूर्व परीक्षेला येईल, तुम्ही तोच परीक्षेचा अभ्यास करा आणि त्या दोन्ही परीक्षेच्या मुख्य परीक्षेला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता तुम्हाला जर चांगले मार्क मिळाले तर. आता कृषी सेवा असेल, वनसेवा असेल, अभियांत्रिकी सेवा. आता अभियांत्रिकी सेवा इंजिनिअरिंगवाल्यांसाठी ही आपल्यासाठी जी सध्या म्हणजे आपल्यासाठी ती नाही आहे. तर आपण कृषी सेवा आणि वनसेवाबद्दल बोलणार आहोत. बरोबर ना. कृषी सेवा आणि वनसेवा. बरोबर. कृषी सेवा आणि वनसेवामध्ये आता काय आहे, याचा सिलेबस अजून डिक्लेअर झालेला नाही, सिलेबस डिक्लेअर व्हायचा आहे. तर याच्यामध्ये आता काही जणांना मी पहिल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सांगतो. एक, कृषी सेवा यामध्ये टीओचं पद असते, मंडळ अधिकारीचं पद असते, SDOचं पद असते, असे SAOचं पद असते. असे हे वेगवेगळे पदं असतात. 2-3 प्रकारचे पदं आहेत. वनसेवेमध्ये तुम्हाला ACF असेल, बरोबर, RFO हे वेगवेगळे पदं असतात. आता याच्यापूर्वी काय सिलेबस होता आणि आत्ता काय सिलेबस राहील याच्यापूर्वीचं मी तुम्हाला अगोदर क्लिअर करतो की काय काय होतं कृषी सेवेला आणि वनसेवेला. आता कृषी सेवा
बरोबर ना. कृषी सेवेला 15 प्रश्न मराठीचे असायचे, बरोबर. 15 इंग्लिशचे असायचे, 15 मराठी, 15 इंग्लिश, 45 जनरल स्टडीज, GS असायचं 45 मार्क्स प्रश्नाचं, आणि एकूण 25 प्रश्न हे आपले ॲग्रिकल्चरवर असायचे, बरोबर ना. पहिले काय होतं आणि आता काय होईल याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. 15 प्रश्न ॲग्रिकल्चरचे, 15 प्रश्न ॲग्रिकल्चरमध्ये जे काय कृषीची पूर्वपरीक्षा त्यामध्ये 15 प्रश्न हे मराठीवर असायचे, बरोबर. 15 प्रश्न मराठीवर असायचे, 15 प्रश्न इंग्लिशचे असायचे, 45 प्रश्न आपले GSचे असायचे, आणि 25 प्रश्न हे कशाचे असायचे, ॲग्रिकल्चरचे. आता याच्यात बदल काय होईल की हे जे काही 25 प्रश्न येतं, हे जे काही 25 प्रश्न आहेत ॲग्रिकल्चरचे, हे असणार नाहीत. म्हणजे उरलं काय, आपलं मराठी, इंग्लिश आणि GS हे तर राहीलच. याच्यामध्ये काही कमी जास्त होईल, मराठीचे मार्क कमी होतील, इंग्लिशचे मार्क होतील, किंवा काही कमी जास्त होईल. तर एवढा त्याचा भाऊ मनात करून घ्यायचा नाही की बाबा काय काय येईल. मी तुम्हाला त्याची सुद्धा स्ट्रॅटेजी सांगणार आहे. वनसेवेला कसं होतं, पहिले वनसेवेला 25 25 25 25, यामध्ये 25 मध्ये मराठी, 25 इंग्लिश, 25 करंट, 25 मॅथ अँड रिझनिंग. 25 मराठी, 25 इंग्लिश, 25 करंट, 25 मॅथ अँड रिझनिंग, बरोबर. आता मराठी तर राहीलच, इंग्लिशही राहील. आता महत्त्वाचं काय, ही जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे महाराष्ट्र राज्य तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा, त्यामध्ये मॅथ अँड रिझनिंगचा पोर्शन ॲड होऊ शकतो, करंटही राहू शकतं. म्हणजे आपण मॅक्झिमम काय आहे, जे काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होते किंवा फक्त कृषी सेवेचीच तयारी करायची, त्यांनी एवढंच लक्षात घ्या की आपल्याला ॲड जरी झालं तर मॅथ रिझनिंग शिवाय कोणताही वेगळा सब्जेक्ट ॲड होणार नाही. किंवा एक सायन्स आहे, पण मला नाही वाटत की सायन्सचे प्रश्न येतील वगैरे, तर मॅथ रिझनिंग तुम्हाला येऊ शकतं. आता सर्वांना असं टेन्शन आलं की बाबा काय विषय किंवा कोणता सिलेबस राहील, परीक्षा कधी होईल, सिलेबस काय येईल, त्याच्यानुसार आम्हाला नियोजन करावं लागेल. आता मी काही विषयाची नावं सांगतोय, त्या विषयाच्या बाहेर विषयच राहणार नाहीत, तेवढेच विषयात अभ्यास करा. तुम्ही महाराष्ट्रातली कोणतीही परीक्षा दिली त्याच्यातले विषय असतात म्हणजे असतातच, बरोबर ना. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, जनरल स्टडीज आणि मॅथ रिझनिंग. आता इथं मिनिमम पुस्तकं मी देण्याचा प्रयत्न याच्यासाठी केला आहे की आता सर तुम्ही कोणी म्हणाल की बाबा यांनी खूपच कमी पुस्तक सांगितले, त्यांनी तर वेगळेच पुस्तकं सांगितले होते. मी हे पुस्तक याच्यासाठी सांगतोय की सध्या आपला सिलेबस डिक्लेअर झाला नाही, तर सध्या काय करावं याच्यासाठी ही पुस्तक सूची आहे. ज्यावेळेस सिलेबस डिक्लेअर होईल त्यावेळेस इत्यंभूत डिटेल सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील याच आपल्या चॅनलवर, किंवा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असोसिएशन नावाचं जे काही यूट्यूब चॅनल आहे आपल्या पदवीधारक संघटनेचं, त्यावर, किंवा ॲग्री अड्डा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला इत्यंभूत सिलेबसबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील. तर मी मिनिमम सध्या जे काही लोक अभ्यास करतात त्यांनी जो अभ्यास कंटिन्यू चालू आहे त्यामध्ये खंत किंवा त्याच्यातनी मधातनी गॅप ठेवू नका, किंवा बंद करू नका किंवा सिलेबस येईपर्यंत मी काहीच करणार नाही, सिलेबस उद्या मग डिक्लेअर होऊ द्या, मग अशा गोष्टी करायच्या नाही. आपल्या हाती ज्या गोष्टी त्या गोष्टी आपण पहिल्यांदा आपल्या सिक्युअर करून घ्यायच्या, आणि मग जे काही नवीन येईल त्याच्यावर बदलानुसार आपण अनुकूल होऊन त्याची सुद्धा तयारी करायची, बरोबर. आता पहिला सब्जेक्ट आहे मराठी. आता मराठीचं महत्त्व काय आहे हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. आपलं एक 44 मिनिटं झाले तरी चालू द्या, तुम्हाला सगळ्यांना समजतंय, याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी तुमच्या एकदा क्लिअर करून घेणार आहोत. मराठीचे आता मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगेल. कृषी सेवक, बरोबर, आपलं जे काही कृषी सेवक आहे, बरोबर ना, कृषी सेवक, याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं 20 प्रश्न, विस्तार 15 प्रश्न, आणि ॲग्री प्री जी काय होती तिला 15, फॉरेस्ट्रीला 25, असे वेगवेगळे प्रश्न होते, बरोबर ना. कृषी सेवक म्हणजे मराठीचं एवढं महत्त्व आहे की मराठीचे प्रश्न प्रत्येक परीक्षेतनं काही ना काहीतरी असतात. म्हणून मी तुम्हाला सांगेल की मोरा वाळंबे सर त्यांचं जे काही सुगम व्याकरणाचं पुस्तक आहे, आणि मॅक्झिमम आता एकच पुस्तक सांगतोय, याच्यानंतर जे काही येईल सिलेबस डिक्लेअर होईल त्यावेळेस तुम्हाला सगळी पुस्तक सूची व्यवस्थित सांगेल. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक सध्या क्लिअर करून ठेवा. MPSCतले मॅक्झिमम जे प्रश्न असतात ते मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातूनच येतातच. 15 पैकी 10-12 प्रश्न हे समजा मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातूनच असतातच. चल लावतोय मी, याच्यावर लक्ष ठेवा. आणि आयोगातून जर एखादा प्रश्न चुकला तर तुम्ही मोरा वाळंबे सरांचाच रेफरन्स पाठवू शकता, दुसऱ्या पुस्तकांचा रेफरन्स पाठवू शकत नाही. आता महत्त्वाचं काय आहे मोरा वाळंबे सरांचं, आणि एक तुम्हाला जर व्होकॅब्युलरीसाठी जे करायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही व्होकॅब्युलरीसाठी कोणतेही एक के सागरचं वगैरे पुस्तक तुम्ही वापरू शकता. आता इंग्लिशचे सुद्धा तसंच 15 प्रश्न कृषी सेवकला, 25 प्रश्न आपले फॉरेस्ट्रीला, बरोबर, 25 प्रश्न फॉरेस्ट्रीला होते. ॲग्रिकल्चर MPSCला 15 प्रश्न होते. पुन्हा विस्तारला आपले 15 प्रश्न असतील, आणि कृषी सेवकला एक 20 प्रश्न असतील. आता युनिक अकॅडमीचं
MG शेख सरांचं पुस्तक, हे पुस्तक तुम्ही याच्यासाठी रेफर करू शकता. ज्यांना इंग्लिश अवघड जाते, याच्यामध्ये मराठीत काही गोष्टी ट्रान्सलेट करून दिल्या आहेत, म्हणून मी MG शेख सरांचं पुस्तक सांगतोय. तुम्ही असं गैरसमज करून घेऊ नका बा यांच्या पुस्तकवाल्यांसोबत काही चालू आहे का, काय आहे का, तसं काही नाही आहे. जे बेस्ट बुक आहे तेच मी तुम्हाला सांगतोय. आणि ज्यांना इंग्लिश चांगलं जमते त्यांनी पाल अँड सुरी सरांचं, कोणतं, पाल अँड सुरी सरांचं जे काही पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करा. पाल अँड सुरी सरांचं पुस्तक तुम्ही रेफर करा, बरोबर ना. आता जनरल स्टडीजमध्ये तुम्हाला हिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्री दोन्ही असतो, भारताचा असतो आणि महाराष्ट्राचा. तर हिस्ट्रीसाठी तुम्ही गाठाळ सरांचं, महाराष्ट्रासाठी तुम्ही गाठाळ सरांचं बुक आहे ते रेफर करू शकता, बरोबर. भारताच्या इतिहासासाठी तुम्ही गृहर बेलेकर सरांचं पुस्तक रेफर करू शकता. आणि स्टेट बोर्ड मी स्वतः एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलला आहे सुद्धा तो. ई बालभारती नावाचं जे काही वेबसाईट आहे त्याच्यावर सगळ्या स्टेट बोर्डच्या PDF जुन्या आणि नव्या यांचे तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही स्टेट बोर्ड कोणतं मिळालं नाही तर ते त्याच्यावर बघू शकता. त्यामध्ये 8वीचं कोणतं, 8 स्टँडर्डचं जुनं आणि नवं जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये भारताचा भूगोल दिला आहे. आणि 11 स्टँडर्डचं जे काही बुक आहे, कोणतं, 11 स्टँडर्डचं, यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिला आहे. तुम्ही याच्यावर लक्ष द्या, बरोबर. लक्षात आलं. आता महाराष्ट्राचं गाठाळ सरांचं बुक करू शकता तुम्ही इतिहासासाठी, पुन्हा गृहर बेलेकर सरांचं भारतासाठी करू शकता, पुन्हा तुम्ही काय 8वीचं जे काही पुस्तक आहे ते तुम्ही भारतासाठी करू शकता, आणि 11वीचं जे काही पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. नंतर काय आहे, जॉग्राफी. आपलं हिस्ट्री झालं, आता आपण जॉग्राफीबद्दल बोलू. जॉग्राफीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही सौदी सरांचं, स्पेलिंग मिस्टेक आहे, सौदी सरांचं एक बेस्ट बुक आहे ते तुम्ही करू शकता. आणि एक दिलीप पाटील सरांचं बुक आहे, ज्यांना व्हिज्युअलाइज म्हणजे नकाशे वगैरे, कलर पेजचं हे पुस्तक आहे. त्यामध्ये सगळं कलरमध्ये दिलं आहे, सगळे नकाशे व्यवस्थित प्रॉपर दिले. दिलीप पाटील सरांचं पुस्तक सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही ठरवा आपल्याला कोणतं सुटेबल जाते, सौदी सरांचं जाते का दिलीप पाटील सरांचं जाते, बरोबर ना. काही गोष्टी आपण स्वतः डिसाईड करायच्या असतात. सर्वच गोष्टी ज्या सांगितल्या त्या फॉलोच केल्या पाहिजेत असंही नाही. आपल्याला काय जमते, आपल्याला कोणती गोष्ट लागू होते याच्यानुसार त्या तुम्ही गोष्टी करू शकता. नंतर 5वी आणि 10वीचं जे काही स्टेट बोर्ड आहे ते भारताच्या भूगोलासाठी तुम्ही करू शकता. भारताच्या भूगोलाचे आपल्याला खूप काही जास्त प्रश्न राहायचे नाही, म्हणून मी तुम्हाला स्टेट बोर्डच सांगतोय. आणि जिओग्राफीसाठी तुम्ही एरी तयारी करत असाल तर सर्व स्टेट बोर्ड तुम्ही करून ठेवा, चांगले जुने आणि नवे, 5th to 12, 5 ते 12, 5 ते 12 जे काही जुने आणि नवे जे दोन्ही पुस्तकं आहेत ते तुम्ही करू शकता. पुढे घेऊ आपण आता पॉलिटीबद्दल बोलू. पॉलिटी म्हणजे राज्यघटनेचे प्रश्न असतात, आपल्या पूर्व परीक्षेला सुद्धा असतील आणि वनसेवेच्या मुख्य परीक्षेला एकूण 25 प्रश्न असतात पॉलिटीचे. पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे, गो थ्रू करा, सर्व ते पुस्तक वाचा. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक पॉलिटीसाठी तुम्ही अवश्य रेफर करा आणि त्याच गोष्टी सगळ्या क्लिअर करून घ्या. ते पुस्तक चांगलं समजून घ्या, ते रेफर करा. आता इकॉनॉमिक्ससाठी सुद्धा रंजन कोळंबे सांगितले. कुणी देसले सरांचंही पुस्तक रेफर करू शकत असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, पण देसले सरांचं पुस्तक जर कळत नसेल किंवा समजत नसेल, लँग्वेज अवघड वाटत असेल किंवा त्याच्यातला डाटा खूप जास्त वाटत असेल, तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक करू शकता. पण माझं म्हणणं एवढंच आहे की रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही सिलेक्टेड टॉपिक करा, बरोबर. सिलेक्टेड टॉपिक करा, माझं म्हणणं काय आहे, सिलेक्टेड टॉपिक तुम्ही करू शकता. पुन्हा काय आहे, मॅथ अँड रिझनिंग, बरोबर. मॅथ अँड रिझनिंगचं तुम्ही, आता प्रश्न आपल्याला पहिले नव्हते पण आता येऊ शकतात. RS अग्रवाल सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकता. आता करंट आपला एक राहिलेला आहे, तर करंटसाठी तुम्ही पृथ्वी परिक्रमा दर महिन्याचं मॅगझिन आहे ते वाचा, आणि दररोजचा लोकसत्ता पेपर, त्यामध्ये सुद्धा मुखपृष्ठ असेल, जे काही संपादकीय पेज असतात, पुन्हा जे काही आपलं खेळाचं स्पोर्ट्स पेज असते, इकॉनॉमिकचं पेज असते, ते पेज तुम्ही वाचू शकता. आणि नंतर काय आहे, पृथ्वी परिक्रमेचं दर मंथली मॅगझिन घेतली, नंतर तुम्हाला वर्षाला एक सिम्प्लिफाईडचं इयरबुक घ्यायचं आहे किंवा अभिनवचं इयरबुक, तुम्ही कोणते एक इयरबुक रेफर करू शकता. आता काय मेन्सबद्दल, तर मेन्सचे पेपर 1 आणि 2 असे 2 पेपर असतात. 100 क्वेश्चन 200 मार्क, पुन्हा पेपर 2 मध्ये सुद्धा 100 क्वेश्चन 200 मार्क. आपण प्रीबद्दल बोललोय. मेन्सबद्दल याच्यानंतरचे काही गौरव राऊत सर असतील, यांच्यानंतर जे काय आपण सेमिनार ऑर्गनाईज करू त्यामध्ये गौरव राऊत सर जे काही मंडळ कृषी अधिकारी तेलारा इथं, ते तुम्हाला मेन्सबद्दल इत्यंभूत माहिती देतील, बरोबर आहे. आपला सेमिनार हा संधीचा आणि पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी इथपर्यंत तिचा संपलेला आहे. मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी याच्यानंतर आपण सेमिनार ऑर्गनाईज करू. गौरव राऊत सरांचा मंडळ कृषी अधिकारी आहेत ते तेलाऱ्याला,
त्यामध्ये तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळेल, बरोबर. आणि मेन्सबद्दल तुम्हाला मी सांगितलेच, फक्त मी तुम्हाला एक तोंड ओळख करून देतो की बाबा फर्स्ट पेपरमध्ये 3 सब्जेक्ट असतात, ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ॲग्रोनॉमीचे एकूण ॲग्रोनॉमीचे जे काय आहेत, आता आपण 202 पेपर असतात. पेपर फर्स्ट 200 प्रश्नाचा असतो, 200 मार्काचा असतो आणि 100 क्वेश्चन, बरोबर. हे झालं पेपर फर्स्ट. पेपर फर्स्टबद्दल बोललो आपण, 200 मार्क 100 क्वेश्चन. त्यामधले सॉईल सायन्सचे 20 क्वेश्चन असतात, बरोबर आहे. पुन्हा आपले सॉईल सायन्स नंतर झालं ॲग्रोनॉमीचे 40 क्वेश्चन असतात, ॲग्रोनॉमीचे 40 क्वेश्चन असतात. आणि इंजिनिअरिंगचे सुद्धा 40 क्वेश्चन असतात. लक्ष द्या, फर्स्ट पेपर 200 मार्क 100 क्वेश्चन, सॉईल सायन्सचे 20 क्वेश्चन, ॲग्रोनॉमीचे 40 क्वेश्चन, इंजिनिअरिंगचे 40 क्वेश्चन. याची पुस्तक सूची असेल, सगळी इत्यंभूत माहिती या चॅनलवर किंवा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असोसिएशनचं जे काही चॅनल आहे यूट्यूबचं, ते तुम्ही सुद्धा जॉईन करा. हे चॅनलसुद्धा जॉईन करा. मंडळ कृषी अधिकारी जे मागच्या ॲडमध्ये लागलेले तर चांगले मार्क होते, त्यांना मेन्समध्ये चांगले होते, इंटरव्ह्यूमध्ये चांगले, त्याच्याद्वारे तुम्हाला गायडन्स करण्यात येईल, बरोबर. नंतर काय आहे आपला आता दुसरा पेपर जो आहे, बरोबर ना. दुसरा पेपरमध्ये खूप सारे विषय आहेत. पेपर सेकंड याच्यामध्ये 100 क्वेश्चन 200 मार्क, बरोबर. 100 क्वेश्चन 200 मार्क्स. एक लक्षात घ्या, माझं मराठी इंग्लिश वगैरे अक्षरचं काही थोडं प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही एक अंडरस्टँडिंग करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला बॉटनीचे 20 क्वेश्चन असतात, बरोबर आहे. पुन्हा आपले हॉर्टीचे सुद्धा 20 क्वेश्चन असतात, बरोबर आहे. पुन्हा बॉटनीचे 20 क्वेश्चन, हॉर्टीचे 20 क्वेश्चन, एक्सटेन्शनचे 20 क्वेश्चन, एक्सटेन्शनचे 20 नाही, सॉरी 15 क्वेश्चन असतात. पुन्हा इकॉन असेल, पुन्हा इकॉन झाल्यानंतर ESDS असेल, एंटो, बरोबर. पॅथॉलॉजी इच 10 क्वेश्चन असतात. आणि एक फूड टेक्नॉलॉजी 5 क्वेश्चन असतात. असा हा तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू देऊन दिलेला आहे. याच्यानंतर आपण ज्यावेळेस सेमिनार ऑर्गनाईज करू किंवा या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ गौरव सरांचे अपलोड करू, ठीक आहे. धन्यवाद. आता तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता. आपला हा सेमिनार संपलेला आहे. आपापले प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तरं मी देईल. एक 2 नोटिफिकेशन तुम्हाला ते नोटिफिकेशनसुद्धा दाखवून देतो. 18 डिसेंबरचं ते नोटिफिकेशन आहे. महाराष्ट्र वन सेवा असेल, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा यांची परीक्षा आता एकत्रच होईल, पूर्वपरीक्षा, ठीक आहे ना. त्याचं नाव काय ठेवलं आहे, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा. आणि एक नोटिफिकेशन आपलं आयोगाचं सुद्धा आलं होतं, ATMचं. त्यावर सुद्धा खूप मुलाचं कन्फ्युजन होतं की बाबा ॲग्री MPSC आणि फॉरेस्ट MPSCची आपण जर परीक्षा दिली तर आपल्याला राज्यसेवेची सुद्धा संधी कमी होतील का. तर माझं म्हणणं काय आहे, तुम्ही जे काय आता ओपन कॅटेगरीमध्ये येतं, ओपन, बरोबर. ओपनमध्ये तुम्ही STI, ASO, PSI ही परीक्षा एक, राज्यसेवा एक, बरोबर. राज्यसेवा एक, पुन्हा ग्रुप C, ग्रुप B असतील, याच्या ओपनवाला याच्या 6 परीक्षा देऊ शकतो. आपली जी काही वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा आहे त्याच्यासुद्धा 6 परीक्षा देऊ शकतो. प्रत्येक परीक्षा ही 6 वेळा पूर्वपरीक्षा तो देऊ शकतो. आणि तो जर OBC मध्ये असेल तर 9 वेळा देऊ शकतो. आणि SC STना ही मर्यादा लागू नाही आहे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला सुद्धा मी सांगितल्या. आता तुमचे प्रश्न चालू झालेले आहेत. तर ॲपियरिंगमध्ये कोणत्या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. तर आपण मयूर राहते सरांचा प्रश्न आहे की ॲपियरिंगमध्ये आपण कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. तर ॲपियरिंगमध्ये आपण अप्लाय करू शकतो, पण ज्यावेळेस आपण मेन्सला असेल त्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली असल्याची डेट तुम्हाला लागेल का. 2021ची ॲग्री MPSC ॲड येईल का, नक्कीच येईल, शुअर आहे, ते येणार म्हणजे येणार. नीटचा न्यू पॅटर्न सांगा सर, त्याच्यावर आपण लेक्चर बनवू. कृषी विस्ताराचे पोस्ट आता ZP अंडर राहणार नाही का. तर कृषी विस्तार अधिकारीचे पदे पंचायत समितीमध्ये असते, पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी असतात आणि जिल्हा परिषदेमध्ये कृषी अधिकारी असतात, बरोबर. तुम्हाला जर लक्षात आले असेल तर कृषी विस्तार अधिकारीची ही परीक्षा झाल्यानंतर पण जाहिरात यायला त्याची वेळ लागतो, थोडी जाहिरात उशीर राहील. पुन्हा जागृती यांचा प्रश्न आहे, सर ॲग्री MPSC आणि AFO साईड बाय साईड करू शकतो का, एकावरच फोकस करावे.
तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ॲग्री MPSC निवडली तर ॲग्री MPSCच करा, दोन्ही एकत्र करत बसू नका. ठीक आहे ना. फक्त ॲग्रीचा अभ्यास आहे, तुम्ही तुम्ही फक्त परीक्षा देऊ शकता, AFOची परीक्षेला जाऊ शकता फ्री. जर तुम्ही क्वालिफाय मेन्सला तुमचा ॲग्री मेन्सचा जो अभ्यास आहे तोच तिथं तुमच्या उपयोगी पडेल. नंतर ऋषिकेश सावरकरांचा प्रश्न आहे, सर मी 6 सेमिस्टरला आहे, सध्या काय करायला पाहिजे? तर आता तुम्ही MCR ICRचा चांगला अभ्यास करायला पाहिजे. त्याच परीक्षेचा जो अभ्यास जर तुम्ही चांगला कराल तर तेच मेन्सला तुम्हाला उपयोगी पडेल. नंतर सर झडपी आणि ॲग्री पोस्ट कोणत्या वगैरे त्याच्यावर आपण सेपरेट लेक्चर बनवू शकतो. ॲड येईल का? पुन्हा पुन्हा तोच प्रश्न, ॲड येईलच. सर ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी पण एक्झाम देऊ शकतात का? तर बरोबर हे देऊ शकतात. तो आपला एक मुद्दा सुटलेला आहे. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीवाले सुद्धा हे परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे. ABMचे प्लस पॉईंट सांगा. आता जे ग्रॅज्युएशन करत आहेत त्यांना प्लस पॉईंट तर माहीतच आहेत, तरी आपण याच्यानंतर जर काही आपल्याला गोष्टी लक्षात आल्या तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये अवश्य सांगू. सेंट्रलच्या मारुती मगर यांचा प्रश्न आहे, सर सेंट्रलच्या ऑल एक्झाम डायरेक्ट असतात का? तसं काही नाही, काही एक्झाम डायरेक्ट आहेत, काहींना प्री मेन्स आहे. जशी IBPS ही सेंट्रलचीच परीक्षा असली तरी त्यांना प्री मेन्स आहे. ABMचे प्लस पॉईंट सांगा. पुन्हा तोच कॉटन कॉर्पोरेशनसाठी आहे, हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएट एलिजिबल आहे का? तर त्यामध्ये फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटना संधी दिलेली आहे, पण हॉर्टिकल्चरवाल्यांनी फॉर्म भरायचा आहे, ती परीक्षा द्यायची आहे. नंतर आपल्याला कळेल की बाबा फक्त तुमचं काय होईल की 1500 रुपये तुम्ही जी फी भरली ती तुमची फक्त वाया जाईल. पण वेळेवर जर तुम्हाला ॲक्सेप्ट केलं किंवा जर मग वेळेवर जर तुमचं सिलेक्शन व्हायचं असलं आणि त्यांनी जर ॲक्सेप्ट केलं तर ती संधी तुमची जाऊ शकते. आता काही एक्सप्लेनेशन ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये अवश्य घेऊ. त्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये आपण प्रत्येक ग्रॅज्युएटना काय काय संधी आहेत त्याच्यावर प्रत्येक ग्रॅज्युएटसाठी एक सेपरेट व्हिडिओ आणि सेमिनार ठेवू. ठीक आहे. हां, हा सरांचा जागृती मॅमचा चांगला प्रश्न आहे. सर ॲग्री MPSCसाठी कोचिंग मस्ट आहे का? सिलेबस येऊ द्या आणि मग सिलेबसनुसार जर आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेल वाटल्या, माझं म्हणणं आहे की कोचिंग कोणासाठीच मस्ट नाही आहे, पण जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती कोणाकडून तरी शिकून घ्या. कोचिंग म्हणजे असं आहे का बाबा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊनच शिकलं पाहिजे, काही असं नाही आहे. तुम्ही सिनियर ज्युनियरकडून शिकू शकता. तुमच्या जवळचं कोचिंग इन्स्टिट्यूट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल ते तुम्ही तिथे जाऊन शिकू शकता. पण माझं म्हणणं आहे कोचिंग करायचं असेल तर तुम्हाला जो सब्जेक्ट जमत नाही ना तेवढ्याच लावा, पूर्ण बॅच वगैरे लावू नका. काही गोष्टी आपल्याला जमतात ना त्या आपल्या स्वतः सेल्फ डिपेंडंट करा. मॅथ रिजनिंग मला जमत नाही बाबा तर मी क्लास लावेल, इकॉनॉमिक्स मला कळत नाही मी क्लास लावेल, इंग्लिश मला जमत नाही मी क्लास लावेल, बरोबर ना. पण बॅच वगैरे जे काही गोष्टी असतात की बाबा पूर्ण बॅचचे मी लावतो सर, त्या गोष्टी मला तरी वाटते बाबा योग्य नाही आहेत. पुढं MBA इन ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजला चांगलं प्लेसमेंट भेटेल का? हो नक्की भेटते. तुम्ही संधी शोधण्याची गरज नाही, तुमच्याजवळ संधी ऑलरेडी अवेलेबल आहेत, फक्त त्या तुम्हाला कॅचअप करता आल्या पाहिजे. अनग्रॅज्युएट स्टुडंटने काय करावे? अंडर ग्रॅज्युएट UG वगैरे ज्यांना डिप्लोमा म्हणजे तुम्ही अभ्यास चालू ठेवा. तुमचं ज्यावेळेस कम्प्लिशन होईल ग्रॅज्युएशन वगैरे त्यावेळेस तुम्ही परीक्षा देऊ शकता. आफ्टर PG वर सांगा. शुभम भोसले सरांचा प्रश्न आहे. तर तुम्ही PG नंतर MPSC वगैरेची तयारी करू शकता किंवा तुम्ही आपल्या ॲग्रिकल्चर असिस्टंट असेल ह्या ज्या काही पदं आहेत विद्यापीठामध्ये त्याचीसुद्धा तुम्ही तयारी करू शकता. ठीक आहे. मला वाटते सर्वांचे प्रश्न झालेले आहेत. तरी मी आता याच्या पुढची गोष्ट अशी आहे की याच्यानंतर आपले जे काही लेक्चर होतील त्याच्यासाठी मेन्ससाठी गौरव राऊत सर तुमचे लेक्चर घेतील. त्यामध्ये काही अडचणी असतील आणि मी सर्वांचे एकदा आभार मानतो. सर्वजण तुम्ही या लाईव्ह स्ट्रीमिंगला हजर राहिले. थोडा तांत्रिक प्रॉब्लेममुळे आपल्याला उशीर झाला होता, पण तुम्ही सर्वांनी ॲडजस्ट करून केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि आपला जो हा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी किंवा हा जो काही प्रोग्राम आहे तो ज्यांनी आयोजित केला होता, कोणी केला होता आयोजित? तर कृषी पदवीधर संघटना, बरोबर. कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष जे आहेत ते महेश कडूस पाटील सर, यांचे मी सुद्धा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी तुमच्याशी संवाद साधण्याची दिली. त्यांचं एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असोसिएशन नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा. संघटनेची गरज काय याच्यावर सुद्धा मी तुम्हाला 5 मिनिटं सांगेल. तर आपलं ॲग्री अड्डा यूट्यूब चॅनल हे सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. आणखीन मराठवाडा विभागाचे जे काही कृष्णा बडे सर आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी संवाद साधून ही जी काही संधी आपल्यासमोर उपलब्ध केली त्यांचे मी सुद्धा आभार मानतो. आणि एक इथं तुम्हाला सारडा करिअर पॉईंट हे पोस्ट वगैरे दिसत असेल, या सरांचे मी सुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे जे काही सेशन घेण्यासाठी ह्या डिजिटल माध्यम जे काही उपलब्ध करून दिलं त्याचबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि सर्वजणांनी इथं हजर राहिले किंवा या सेमिनारमध्ये भाग घेतला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
आणि कोणाला काही अडचणी असल्यास तुम्ही मला कॉल करू शकता 88 88 78 82 या नंबरवर. आपलं एक आणखीन टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, बरोबर. नंतर एक मिनटं, आपल्या काही माहिती सांगायची राहिलेली आहे, बरोबर. तर एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे माझं स्वतःचं, @कॉम्पिटिटिव्ह ॲग्री राऊत आणि एकाडे अशी त्याची लिंक आहे. ही लिंक तुम्ही जॉईन करू शकता या चॅनलला, बरोबर आहे. हे चॅनल तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे ॲग्री अड्डा. आणि इथं आमच्या दोघांचे संपर्क दिले. मेन्ससाठी तुम्ही गौरव अनिल राऊत सर तेल्हाऱ्याला मंडळ कृषी अधिकारी येतं, एक चांगलं गायडन्स तुम्हाला करू शकतील. त्यांना तुम्ही कॉल करू शकता. त्यांचा नंबर आहे 74 47 87 53 43. आणि फ्री वगैरे जे काही MPSC बद्दलची तुमची काही अडचण असली तर तुम्ही मला सुद्धा संपर्क साधू शकता. माझा नंबर आहे 88 88 78 82 60. सर्वांचे धन्यवाद. आणि पदवीधर संघटनेने मला ही जी काही तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.